आज आम्ही सगळे ऑफिसर्स ऑफ दी कोर्ट आमच्या कोर्ट प्रिमाइसेसमध्ये रोजच्या कामाप्रमाणे प्रॅक्टिस करायला आलेलो आहोत. त्यामुळे आम्ही वेगवेगळ्या लॉबीज ठिकाणी उभे असतो. आम्ही उभे होतो तेव्हा भरपूर पोलीस गुन्हेगाराला घेऊन आले आणि हे सगळे पोलीस आम्हाला पण धक्काबुक्की करत होते. आम्हाला त्यांनी धमक्या दिल्या, आमच्याशी घाणेरड्या टोनमध्ये ते बोलले, ज्याच्यावर आम्ही पण प्रतिकार केला. आणि त्यांनी लिटरली अशा पद्धतीची भूमिका दाखवली की ते ह्या क्रिमिनल्सला VIP ट्रीटमेंट देतात आणि आम्ही या सगळ्याच्या अगेन्स्ट आहोत. आम्ही हे बिलकुल सपोर्ट करत नाही. क्रिमिनल्स आर क्रिमिनल्स अँड दे शुड नेव्हर बी गिवन एनी VIP ट्रीटमेंट. ओव्हर टू माय भूमिका पुढे काय करणार आहात या संपूर्ण प्रकरणात? आम्ही कोर्टरूममध्ये गेलो, ऑनरेबल जज साहेबांना सगळं सांगितलं की आमच्याशी ते कशा पद्धतीने बोलले, वकिलांशी आम्हाला धमकावलं कॅमेरा ऑन करून. त्यांच्या लेडी पोलीस ऑफिसरला सांगितलं तू व्हिडिओ रेकॉर्डिंग कर, ह्याच्यावर आम्ही गुन्हे दाखल करणार, 353 वकिलावर गुन्हे दाखल करणार. ही मुजोरी पोलीस स्टेशनमध्ये तर हे करतातच, सामान्य पब्लिकला सुद्धा ते तसंच ट्रीट करतात, आम्हालाही ते तिथे तसंच ट्रीट करतात. वेरॅज पोलीस स्टेशन हे आपल्या सगळ्यांचं आहे आणि आपल्या सगळ्यांच्या टॅक्सवरती तिथे सगळं चालतं. तर ही दादागिरी जेव्हा ते लोक इथे कोर्ट प्रिमाइसेसमध्ये येतात तेव्हा आमच्यासारखे कुठलेही वकील याच्या पुढे खपवून घेणार नाही. आम्ही हा काळा कोट याच्यासाठी घातलेला नाही आणि हेच आम्हाला जनतेपर्यंत पोहोचवायचं. ओके, हिंदी. हा प्रकरण असं घडलं इथे. हिंदी. हा प्रकरण काय घडलं ते सांगा. आम्ही त्यावेळेला मोबाईल आम्ही त्यावेळेला तिथे उभे असताना ते माननीय महोदयांना आम्ही विचारलं की आम्हाला कोर्टमध्ये का जाऊ देत नाही आपण. तर महोदय म्हणले जज साहेबांची ऑर्डर आहे. मी मान्य केली, माननीय न्यायाधीश महोदयांची ऑर्डर आहे, आपण नाही जायचं. आम्ही बाहेर उभे राहिलो, आम्ही काही बोललो नाही, काही पाचशा केली नाही. काहीतरी ते बडबडत होते आणि त्यांनी तो व्हिडिओ चालू केला, म्हणे 353 दाखल करेल, गर्दी करते, वकिलावर गुन्हे दाखल करू. तर नंतर आम्ही जेव्हा काही तिकडे मग आम्ही त्यांना जर समजवलं, त्याच्यानंतर ते अचानकपणे असे भरवले, म्हणले की मला पुढच्या 5 मिनिटात ही पूर्ण प्रिमाइसेस खाली करून पाहिजे. 5 मिनिटात प्रिमाइसेस पूर्ण प्रिमाइसेस खाली करून पाहिजे. मला आरोपी न्यायचा आहे. काय संबंध सेलिब्रिटी ट्रीटमेंट द्यायची कोणाला, काय संबंध, कोण लावून गेला, वकिलांना धक्के देऊन ते बाजूला करणार. आम्ही रोज काम करायचं इथे. रमेश म्हात्रेंवर पोलिसांनी असा आरोप ठेवला की यांनी मारहाण करायला ते स्वतःच होते म्हणून. पोलीस म्हणजे आमच्याकडे CCTV फुटेज आहे. मी पोलिसांना कोर्टाला सगळी बॅकग्राऊंड सांगितली की रमेश म्हात्रे आणि ते डॉक्टरचे काही वैयक्तिक दुश्मनी नाही. रमेश म्हात्रे पब्लिक सर्वंट आहे, पब्लिक लाईफ मध्ये अनेक वर्षे 50 वर्षे आणि एका अडलेल्या बाईला, प्रेग्नंट बाईला मदत करण्यासाठी म्हणून ते हॉस्पिटलमध्ये गेले होते. डॉक्टरांना सांगत होते तुम्ही ऑपरेशन करा, तुम्हाला होत नसेल तर CMOचा नंबर द्या किंवा कल्याणच्या डॉक्टरांकडे रेफर करा. तर ते डॉक्टर सांगत होते की नाही, हिला सायन हॉस्पिटललाच घेऊन जा. कल्याणच्या डॉक्टरांना पत्र द्यायला डॉक्टरांनी नकार दिला, CMOचा नंबर द्यायला नकार दिला आणि ह्याच्यावरून तुरे मारे झाले, आरोग्य झाले आणि मग हात उचलला आहे. सन्मानित कोर्टाने आता काय सांगितलं, काय माहिती सन्मानित कोर्टाने काय कोर्टाने सांगितलं की सोमवारपर्यंत तपास करून ठेवा आणि सोमवारी माझ्यावर परत हजर करा. सोमवार 13 तारखेमध्ये भेटे झाली. हो, सोमवारपर्यंत. तिथे बाकीचे 3 आरोपी त्यांना म्हणा त्यांनाही सोमवारपर्यंत पोलीस स्टेशन इतर किती आरोपी? एकूण 4 आरोपी 4 आरोपीला तारखेपर्यंत पोलीस स्टेशन.